फसवणूक करणाऱ्या सरकारचा जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. लाडक्या बहिणींची फसवणूक कर. मी सौ उज्ज्वला किसन सुतार, राहणार चित्रमोहनी. मला आत्ताच नुकतं पद मिळाले काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष सातारा. आणि खरं तर मला पहिल्यापासूनच या सरकारविषयी खूप बोलायची इच्छा होती आणि आज संधी मिळाली. खरं तर मोदींना खरंच जनतेची फसवणूक करतात. आणि हे जी महिलांना आता आम्हीच दाखवलं कशासाठी. तुम्ही जर अगोदरच पैसे चालू केले आणि आता बंद अचानक केले, त्यासाठी तुम्ही महिलांना काय माहिती दिली होती का? आम्ही तुमचे पैसे बंद करणार आहे, केवायसी करा, हे करा. आणि ज्यांना गरज नाही त्यांना तुम्ही पैसे देताय आणि ज्यांना अगदी आवश्यकता आहे त्यांना तुम्ही त्यांचे पैसे बंद करताय आणि हेलपाटे मारायला होताय. कशासाठी? महिला रोजगार करतात, रोजचे 200 रुपये बुडवून दिवसांदिवस तिथे थांबतात आणि त्यातून पण परत तुमची केवायसी झाली नाही असं तुम्ही सांगता. आणि हे पैसे तुम्ही बंद नाहीत केले पाहिजेत. अगोदरच तुम्हाला काही महिला म्हणाय आल्या नव्हत्या आम्हाला 1,500 रुपये महिना द्या म्हणून. तुम्ही स्वतःहून चालू केले. तर आता ते तुम्ही जोपर्यंत सत्तेत आहात तोपर्यंत हे पैसे बंद झाले नाही पाहिजेत असं सगळ्या महिलांचं मत आहे. आज मोर्चा काढला आहे. जेवढ्या महिलांनी आज फॉर्म भरले केवायसी साठी त्यांचे पैसे मिळालेच पाहिजेत, नाहीतर पुन्हा आणि मोठ्या संख्येनं मोर्चा होईल सातारमध्ये असं मी जाहीर करते. श्रीमती अंजू विष्णू नाईक. मी विधवा आहे. माझा मुलगा मोठा आहे त्यामुळे मला विधवा पेन्शन मिळत नाही. पण बुडत्याला काठीचा आधार यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी लाडकी बहीण योजना जी सुरू केली होती आणि ती अचानकपणे बंद केली आहे. आम्ही कुठं जायचं आम्हाला भावानं आमच्या वाऱ्यावर सोडलेलं आहे. आणि अशा कित्येक महिला आहेत की ज्यांना कुणाचाच आधार नाही आहे. त्यांना तुम्ही लाडकी बहीण परत केवायसी आमची चालू करा आणि आमचे हप्ते पुन्हा सुरू होऊ दे. केव्हापासून बंद आहे तुमचं? आमच्या नोव्हेंबर पासून बंद आहेत हप्ते. 9 महिने झाले आज. 9 महिने. कारण काय सांगितलं का? नाही कारण म्हणजे केवायसी ज्यांची झाली त्यांना तर मिळत नाही, मिळतायत निम्म्यांना मिळतायत. पण आमची काय झालं, मी ऍडमिट होते त्यामुळे मला केवायसी करता आली नाही. नंतर बाहेर पडल्यावर लोकांनी काय सांगितलं की बँकेची केवायसी करायची म्हणून मी गावाला जाऊन केवायसी करून आले आणि माझा हप्ता बंद झाला. मला हे कळलं नाही. पण मी आता विनंती करत आहे की 5 ते 6 वेळा मी या ऑफिसमध्ये खेटा घातलेल्या आहेत आणि मोने साहेबांना मॅडमना भेटून मी सांगितले केवायसी तुम्ही चालू करा. ज्या वेळेला वरनं येईल त्यावेळेला आम्ही मॅडम तुमचं करतो हे त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आणि ते आश्वासन देवाभाऊंनी आमचं पूर्ण करावं एवढीच नम्र विनंती आहे. नमस्कार. नमस्कार, मी सुषमा राजे घोरपडे. आज या ठिकाणी सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं सातारा जिल्ह्यातील तमाम लाडक्या बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी हा सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं हा मोर्चा आयोजित केलेला आहे. आमचे नेते सन्माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण तसेच आमच्या प्रदेशाध्यक्ष सन्माननीय संध्याताई सवालाके आणि आमचे जिल्हाध्यक्ष नामदेव आप्पा पाटील यांच्या अनुमतीने आणि त्यांच्या संमतीने हा मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र शासनानं सातारा जिल्ह्यातील 1 ते 1.5 लाख महिलांची फसवणूक केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून 92 लाख महिलांना ह्या लाडक्या बहिणी योजनेतून वगळलेला आहे. ही सरळ तर चुकीची बाब आहे, ही अन्यायाची बाब आहे. आपण लक्षात आलं तर लोकसभेमध्ये जो दारुण पराभव झाला त्यानंतर यांनी विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती जिंकण्यासाठी ही लाडकी बहीण योजना अस्तित्वात आणली आणि याची मागणी कोणत्याही सर्वसामान्य महिलेनं केली नव्हती. आणि यांनी सरकारचे पैसे, लोकांचे पैसे यांना सत्तेवर बसवण्यासाठी यांनी वापरले आणि ही लाडकी बहीण योजना अस्तित्वात आली. आणि आल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सत्तेत बसला त्यावेळी अचानकपणे ही केवायसी, पॅन कार्डचं ट्रान्झॅक्शन, बँकेचं ट्रान्झॅक्शन असं फक्त कारण वाऱ्यावरची चर्चा म्हणून अशी लोकांमध्ये चर्चा उठवली आणि ही यांचा हप्ता बंद झालेला आहे. अशा सातारा जिल्ह्यातील तमाम लाडक्या बहिणींचे अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. तुम्ही सत्तेवर आल्यानंतर 2100 रुपये हप्ता करणार होता. तुम्ही सत्तेवर आल्यानंतर 1500चे 2100 रुपये करून त्या महिलांना अजून वाढ देणार होता. पण त्याच्याऐवजी तुम्ही फक्त तोंडाला पानं पुसलीत आणि गरजू महिलांचे ह्यांनी हप्ते बंद केलेले आहेत. माझं मत आहे की काँग्रेसच्या काळामध्ये जे शाश्वत विकास झालेला होता की संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, की आमच्या वडिलांनी, आजोबांनी, पंजोबांनी त्याचा लाभ घेतलेला आहे, त्यांच्या नातवंडांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. मग ह्या शाश्वत गोष्टी तुम्ही का करत नाही?
तर लाडकी बहीण योजनेचे पैसे प्रत्येक महिलेला मिळाले पाहिजेत. ई केवायसी ची विंडो चालू झाली पाहिजे. ई केवायसीच्या विंडो बाबत लवकरात लवकर सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि आदिती तटकरे मॅडमनी त्याची घोषणा केली पाहिजे आणि सातारा जिल्ह्यातील ई केवायसी चालू करून संपूर्ण महाराष्ट्रातील ई केवायसी चालू करून महिलांना न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा या मोर्चाचं आयोजन जे सातारा जिल्ह्यात ठिणगी पेटलेले आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर याची ठिणगी पेटल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. 30,237 अर्ज भरले गेले होते लाडक्या बहिणीसाठी. त्यामध्ये 7,49,099 महिला पात्र झालेल्या होत्या आणि त्यांना लाडकी बहीणचा लाभ त्यावेळी सुरू झालेला होता. त्यानंतर शासनानं ई केवायसीचा ऑप्शन दिला होता पोर्टलवरच. त्याच्यामध्ये महिलेनं स्वतःची जी माहिती होती ती व्हेरीफाय करून ई केवायसी करायची होती आणि त्याची ई केवायसी करायची मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती. त्यानंतर बऱ्याच महिलांची ई केवायसी चुकलेली आहे करताना, त्यांनी माहिती भरताना काहीतरी चुका झालेल्या आहेत महिलांनी माहिती भरताना, असं काही तक्रारी आल्यानंतर परत ती ई केवायसीची मुदत फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. पुढे 4 महिने ते दुरुस्ती करायचा ऑप्शन, ज्यांनी नव्यानं ई केवायसी करायचा ऑप्शन नव्हता, पण ज्यांनी ई केवायसी करताना काही चुकीची माहिती भरली गेली तर ते दुरुस्ती करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत शासनानं मुदतवाढ दिली आणि त्यानंतर ती मुदतवाढ त्यानंतर बंद झाली. आता त्याच्यानंतर ई केवायसी झालेल्या महिलांना जे लाभ सुरू होते त्यानंतर शासनानं काही पडताळणी केल्यानंतर ज्यांनी कुटुंबात कुणी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेला आहे किंवा आधार कार्डनुसार ज्या महिलेचं वय 65 वर्ष पूर्ण झालेलं आहे किंवा आधार कार्डनुसार व्हेरिफिकेशन करतात एखादी महिला नियमात कसं होतं 21 वर्षापासून चुकून एखाद्या महिलाचं वय आधार कार्डमध्ये कमी आहे तर असे लाभ शासनानं वरच्या लेवलवरूनच शासन स्तरावरूनच बंद करण्यात आलेले आहेत. आणि किती महिलांचे लाभ बंद झाले ही जी तुमची मागणी आहे ती आम्ही आमच्या जिल्हा स्तरावर पडताळणी करण्याचं कुठलंही सिस्टीम आमच्याकडे उपलब्ध नाही की सातारा जिल्ह्यातले किती महिलांचे लाभ कमी झाले याच्यामध्ये. पण आम्ही कुठली महिला आमच्याकडे आली तर आम्ही तिला ऑनलाईन स्टेटस बघून तिचा लाभ कुठल्या कारणास्तव बंद झालाय हे आम्ही फक्त सांगतो त्यांना. आणि जेन्युअन कुठल्या महिलेचा अर्ज असा आला की ती पात्र आहे पण तिचा लाभ बंद झालेला आहे तर तिचे सगळे डॉक्युमेंट्स आणि अर्ज आम्ही शासनाला पाठवत असतो की ही महिला लाभ घेण्यास पात्र आहे, हिला लाभ सुरू करण्यात यावा असा प्रस्ताव आम्ही शासनाला ज्या त्यावेळी पाठवत असतो. आता बऱ्याच महिलांचे अर्ज असे येतात की त्यांना कुठल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, संजय गांधी निराधार योजनेचा आमचा लाभ बंद करा, तर लाभ बंद करून आम्ही तिचा लाभही बंद करत असतो. पण तुमच्या ज्या आत्ता ज्या मागण्या आहेत की ई केवायसी परत सुरू करा वगैरे तर ह्याचे अधिकारी शासन स्तरावरच आहे. त्यामुळे तुमच्या ज्या निवेदनातल्या मागण्या आहेत तर त्या आम्ही शासनाला आमच्या कार्यालयामार्फत पाठवतो कारण ह्याचे अधिकारी फक्त शासन स्तरावर आहेत.